आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। रोहिणी सापडली आहे पण काय? तिची डेड बॉडी सापडली आहे मला, तेही शहराबाहेर। अशी कशी गेली ती? रोहिणी अशी कशी गेली? अरे देवा, मला सोडून का गेलीस तू? पाणी सावरस त्याला माझी रोहिणी अंग पडतो ना पाणी अंग। कशी काय गेली मला सोडून? काय झालं? काय झालं होतं नक्की मला सांगा। हे बघा, आम्हाला आता एवढं काही सांगता येणार नाही, पण इतकं नक्की सांगू शकतो, तिने आत्महत्या केली नाही, तिचा खून झालाय। काय? खून? हो, काय बोलताय? रोहिणीचा खून कसा काय होऊ शकतो? नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला हो। नाही हो, फार साधी भोळी होती हो माझी पोर। तर तिचं कोणाशी काही वाकडं नव्हतं, कोणाच्या अर्ध्यात नाही मध्यात नाही, अशी कशी गेली ती? असं कसा खून होऊ शकतो? नाही, काहीतरी तिच्या आयुष्यात घडलं असेल, काहीतरी दुःखद घटना, तिने स्वतःचा जीव घेतला असेल, तिने आत्महत्या केली असेल, तर खून नाही होऊ शकत साहेब। जरी आम्हाला तिची बॉडी पाण्यात सापडली असेल तरी तिच्या मानेभोवती स्ट्रँग्युलेशन मार्क्स आहेत, म्हणजे तिचा गळा दाबून खून करण्यात आलाय। आमचा तपास सुरू आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघतोय। एकदा काय तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तर खरं काय ते कळेलच। मग आता कसं कळणार तिच्यासोबत काय झालंय ते साहेब? कळेल, सगळं कळेल, कारण तिचा फोन स्विच ऑफ होण्याआधी शेवटचं लोकेशन ह्याच एरियातलं होतं, आणि तिला शेवटचं बघण्यातही ह्याच एरियात आलंय। म्हणजे तिच्या बाबतीत हितच काहीतरी घडलंय असं म्हणायचंय का तुम्हाला? हे बघा, मला असं काही एक म्हणायचं नाहीये, हे सगळे पुरावे सांगतायत। म्हणजे तिला मारणारा इथलाच आहे असं म्हणायचंय का तुम्हाला?